नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर प्रभाग क्रमांक 17 कायनेटिक चौक परिसरामध्ये अस्वच्छ गढूळ ड्रेनेज युक्त पाण्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून वेळोवेळी पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा यामुळे पुरेसा पाणी साठा उपलब्ध असतानाही नागरिकांना वेठीस का धरले जात आहे असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत पाण्यासाठी नगरसेवकांसह महिलांनी आयुक्तांना धारेवर धरत पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास धरणे आंदोलनाचा इशारा देखील या प्रसंगी दिलाय. पाहुयात डिजिटल अहिल्यानगरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली ही काही क्षणचित्रे. पावणे 12ला पाणी सुटलं, मेसेज नाही आला. हे सगळे ग्रुप आहे आमच्याकडे. असं काय हे बघा किती वाजताचा मेसेज आहे, 12चा मेसेज, 11:34 कधी पाणी भरलं, लोकांनी भरायचं नाही, पाणी नाही. आयुक्त साहेब आमचे मुळगाड्याचं धरण आहे, त्याच्यामध्ये मुबलक पाणी साठा आहे. नगर शहरात कुठंच पाणी टंचाई निर्माण झालीच नाही. ही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जाते. हा संबंध मागासवर्गीय वार्ड आहे. म्हणजे अधिकारी जाणीवपूर्वक असं करतात का? माझा असा आरोप आहे. आम्ही मागासवर्गीय, आम्हाला पाण्यासाठी हे वनवन करायची का? आम्ही ज्या बाबासाहेबांनी पाण्यासाठी अख्खा आयुष्य घातलं दलितांसाठी ही वेळ परत आणायची का? सत्ताधारी असून आज आम्हाला तुमच्या दारात यावं लागतंय. वालवन म्हणतो वरून पाणी बंद झालं, नगरसेवक जाऊन पाणी सोडते. मग ह्याला कामाला लावा 15-15 हजारांनी. नगरसेवक पाणी सोडते वार्डात. बाकी काय करायचं? वालवन नगरसेवक करून टाका. यांनी हेच करायचं का? या जनतेने आम्हाला निवडून कशासाठी दिले? जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यांची निवड आहे. रात्री 1-1 वाजेपर्यंत नगरसेवक मला बी उभे येत नाही. त्याचा फोन 50 फोन मला हेच करायचं का आयुष्यभर? सगळं नगरसेवकाचं पाहायचं नाही काही. म्हणून तेवढेच फोन आहेत आम्हाला, तेवढेच आहे. खोतकर साहेबांना तेवढेच आहे, लोंढे साहेबांना तेवढेच. पाण्याचं पाणी आहे, मूलभूत गरज आहे साहेब. पाणी आणि याच्यावर जर पाणी आहे ना, आज आम्ही तुम्हाला प्राथमिक स्वरूपात एक निवेदन दिले. आता आम्ही प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार आहे. गेल्या 7 दिवसात जर आमचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही तुमच्या दालनात धरणे आंदोलन करणार. येत नाही, काहींना लवकर येते, काहींना उशिरा येते. जर वेळेस त्यांनी सांगायचं इथं चेकअप झालंय, इथं लाईन प्रॉब्लेम झालाय, त्याच्यातच काम करायला जास्त करायचं. ते वॉशआउटच्या नावाखाली 2-3 दिवस त्याच्यातच हे करायचं. ते त्याचा मार्ग निघाला पाहिजे. बरं सांगू आम्ही जसं आलो तसं सांगतोय त्यांना. आज पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, उद्या सॉल्व्ह होईल, म्हणे 8 दिवसात होईल. आता गेले 1.5 महिने झाले आम्ही हेच बघतोय, ते प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही. पण जर किती वेळ येते? 15-20 मिनिटं पाणीच येत नाही सर. अर्ध्या भागाला पाणी येतं, अर्ध्या भागाला पाणीच येत नाही. सर तुम्हाला 13-2 एक निवेदन दिलं सर, 13-2 त्याच्यावर नुसतं हे होतं. जे पाणी येतं ना ते पण पूर्ण ड्रेनेज असतं. आयुक्त साहेब आज इंजिनिअरची टीम पाठवतो. आयुक्त साहेब टीम कडून मिळते. अहिल्यानगर